की सभागृहामध्ये जी गर्दी होते त्या आमदारांनाच चालायला अवघड होतं, मंत्री महोदयांनाही चालताना अवघड होतं आणि वेळेत इथे येऊन बसून आपली उत्तरं देण्याच्यासाठी देखील मंत्र्यांना धडपड करावी लागते, आमदारांनाही धडपड करावी लागते. त्यामुळं बाहेर एंट्रीला एक्झिटला हॉल वेगळे दालनं करावीत, थोडीशी एक 4-5, आणि मंत्री महोदयांनी शिष्टमंडळानं बाहेर जाऊन भेटावं. ते केलं की आत येण्याची गर्दी कमी होईल. नाहीतर अनेक जण येतात आणि दिसेल त्या मंत्र्याच्याकडे जाऊन भेटायचा प्रयत्न करतात. ही संख्या जर कमी केली तर सभागृहात बाहेर थोडंसं दालनामध्ये, दालनाच्या बाहेर मंत्री महोदयांना, मी माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सूचनेला मी पाठिंबा देतो, कारण सभागृहाच्या बाहेर देखील शांतता असली पाहिजे आणि काम करताना संधी मिळाली पाहिजे. मंत्री महोदयांना प्रोटेक्शन असतं. माझं म्हणणं, प्रोटेक्शन आत घेऊन बहुतेक कोणी येत नसेल, पण प्रोटेक्शनची लोक बाहेर बसली पाहिजेत. आपणच आहोत एकमेकाच्या बरोबर, त्यामुळे इथं आत प्रोटेक्शनची कुणालाही, म्हणजे आमदारांचंही प्रोटेक्शन बाहेर असेल, बाहेरच असतं असं मला वाटतं. पण अवांतर माणसं आत येऊ नयेत याची काळजी माननीय अध्यक्ष महोदय आपण घ्याल अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो. स्वर्गीय मधुकरराव चौधरी साहेब अध्यक्ष होते. 90 साली मी पहिल्यांदा अध्यक्ष झालो. त्यावेळी दार उघडून आत येताना आमदार झालो. त्यावेळी दार येऊन किती लक्ष आहे बघा माझ्यावर. आमच्या पक्षाचा एक वाक्य आहे दादा, आपल्या पक्षाचं, योग्य वेळी योग्य निर्णय. अध्यक्ष महोदय उभे राहिले की बाहेरून आतून विधानसभेचे सदस्य आत येताना तिथंच उभे राहायचे. आता अध्यक्ष महोदय उभे राहतायत, अध्यक्ष महोदय बोलतायत, तरी निवांत येऊन गप्पा मारत उभा राहणं थोडीशी, आता 2.5 वर्ष मागच्या लॉटचा ठीक आहे, आता आपण कडक व्हा आणि कुठल्याही विधानसभेच्या सदस्याला एक पत्र पाठवा आपण की या सभागृहात प्रोटोकॉल काय पाळायचा. सभागृहात बोलत असताना खाली बसून बोलणाऱ्यांची संख्या कशी कमी होईल हे बघितलं पाहिजे असं मला वाटतं. खाली बसून आपण, हो दोन्हीकडे मलाही लागू आहे, मलाही लागू आहे, पण खाली बसून बोलण्यापेक्षा बोलणाऱ्याला कमी वेळेत संधी द्यावी आणि त्याचं भाषण लवकर संपावं. अमेरिकेमध्ये आणि बाकीच्या देशामध्ये क्लॉक चालू असतं आणि बोलायला उभं राहिलं की 5 मिनिटात त्याला काय बोलायचं ते त्याला दिसत असतं की 5 मिनिटं संपतायत. त्यामुळे एक स्टॉपवॉच एखादं लावावं की तुम्ही ठरवलं की दोन्ही बाजूनी एवढा वेळ आहे आणि प्रत्येक सदस्याला 15 मिनिटं, तर 15 मिनिटाचं क्लॉक इथं यांनी लावलं की 15 मिनिटात त्याचं भाषण संपवायचं, त्याला इंडिकेशन आले पाहिजे. कारण किती चर्चा किती काय करायची यालाही मर्यादा असते आणि प्रत्येकाला बोलायचं असतं. त्यामुळं असे काही नवीन नियम विधी गटनेत्यांची बैठक घेऊन आपण कराल असा विश्वास मी या ठिकाणी बाळगतो. या सभागृहामध्ये आपण पुन्हा अध्यक्ष झालात याबद्दल मी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आपले मनपूर्वक अभिनंदन करतो. आपल्या सहवासात आमची 5 वर्ष कशी जातील हे कळणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि वारंवार आपल्या जेवणाचा आणि आपल्या पाहुणचाराचा लाभ आम्हाला मिळेल अशी अपेक्षा करून पुन्हा एकदा आपले अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो.